ठाण्यात महायुतीमध्ये मालमत्ता करवाढीवरून मिठाचा खडा पडलाय। ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर हल्लाबोल केलाय। भाजपला गाफील ठेवून सत्ताधारी शिवसेना असे प्रस्ताव मंजूर करून घेते असं उपमहापौरांनी म्हटलंय। दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय। त्यावर आता ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळवकर यांनी उत्तर दिलंय। प्रत्येक वेळी महासभेत भाजपचे नगरसेवक आधी महासभेत मंजुरी देतात, नंतर बाहेर येऊन टीका करतात असं सांगत महापौरांनी मालमत्ता कराचा चेंडू भाजपच्याच कोर्टात तटवलाय। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं या करवाढीला विरोधच असेल असं स्पष्ट केलंय। सर्व विषयावरती चर्चा करू। परिवहनची पण दरवाढ होती, तशीच स्थावर मालमत्तेची दरवाढ होती, तर त्याच्यावर चर्चा करून आम्ही आमचं मत मांडू। त्याच्यानंतरच विषय मंजूर करायचा आहे धोरण ठरलं असताना काल हा विषय सर्वात शेवटी ठेवून हा विषयावर विना चर्चा न करता त्यांनी मंजूर करून डायरेक्ट दुखवटा ठराव घेतला आणि सभा संपवली। तर ह्याचा आम्ही विरोध करतोय। भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कर वाढीला आमच्या सर्व नगरसेवकाचा व पक्षाचा विरोध आहे आणि ती भूमिका आम्हाला महापालिकेत चर्चा करून मांडायची होती, पण मित्रपक्षाने ती मांडू दिली नाही। ह्याचा आम्ही निषेध करत आहोत। प्रत्येक वेळेला जर विरोधी पक्ष किंवा आपले उपमहापौर कृष्णा पाटील हे जर अशा पद्धतीचा विरोध करत असेल तर ते चुकीचं आहे। कारण कुठलाही विषय मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र मंजूर केल्यावरच त्याला आपण मंजुरी देतो। करवाढीला आमचा विरोध असणार आहे। महासभेमध्ये तसं सध्या बोलण्यात काही अर्थ उरलेला नाही। ते एका मिनिटात सूचनेसह मंजूर करून टाकतात। त्यामुळे गटनेता आहे, त्यामुळे आमचा गटनेता इथे उपस्थित आहे। कितीही बोलायचं ठरवलं तरी बोलायला काही संधी मिळत नाही।